मी जी चर्चा करतो, ज्या मागण्या करतो इथे मांडतो, ज्या वेळेला तुम्ही मांडल्यानंतर त्याची उत्तरं आम्हाला यायची, त्याची दखल घ्यायची जायची. या ठिकाणी आता दखल नाही, मंत्री पण नसतात. म्हणजे 2-3 मंत्री असतात आणि ते करतो सांगतात आणि कुठल्याही या 2 वर्षामध्ये एकही पुरवणी मागण्याची दखल घेतली जात नाही. आम्ही जे बोलतो या ठिकाणी त्याची काय अशी काय बंधनं आहेत, त्याचे नियम आहेत, सगळे नियम धाब्यावर बसवलेत. पुरवणी मागण्यावर कोणच नसतं, काही तर मंत्री पण नसतात. आणि दुसरी गोष्ट, पुरवण्या मागण्यांचं बजेटपेक्षा जास्त वाढत चाललेलं आहे. त्याच्यावर आम्हाला चर्चा करायची आहे. म्हणजे बजेटपेक्षा पुरवण्या मागण्या जास्त आहे. ठीक आहे नाही एक मिनिट, माझी मागणी आहे. नाही पुरवण्या मागण्यांच्या इथे संमती देताना सभापती महोदय, माझी मागणी आहे की याच्यावर आम्हाला बोलायला मिळत नाही. हे 2 दिवसाची 1 दिवसात आटपतात. ही प्रथा बंद पडली पाहिजे आणि आम्ही जे पुरवणी मागण्यावर बोलतो त्याची दखल राज्य शासनाने घेतली पाहिजे. हे बघ, सन्माननीय सदस्य जयंतराव पाटील, एक मिनिट. आम्ही सभागृहात आहोत बरेच वर्ष, तर मला चांगलं आठवत आहे की 2018 पासून आपल्याकडे उत्तर लेखी यायचं बंद झालं. मग मध्ये कोविड होता, काय कारण होती त्याच्यात मी आता जात नाहीये, परंतु संपूर्णपणाने मंत्री महोदयांना कल्पना आहे त्यावेळेच्या की का उत्तर द्यायची बंद झाली. ते आम्ही पण कुरकुर करून पाहिली, पण काही उपयोग झाला नाही. पण आता उपयोग होईल. माझी विनंती आहे कॅबिनेटला आणि मंत्री महोदयांना की त्यांनी तशी लेखी उत्तर द्यायचं तुम्हाला योग्य वाटलं तर तसं जरूर करा, जेणेकरून सभासदांना एक त्याचा आधार होईल. अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला त्याच्यावर आपणही आपलं मत इथं व्यक्त केलेलं आहे, तो आपला अधिकार आहे. मी त्याबद्दल एवढंच सांगू इच्छितो, जयंतराव पाटील साहेब, आज पुरवणी मागण्या तिथं विचार करण्याच्या करता ठेवलेल्या आहेत. आता शंभूराज देसाई सांगत होते तसं सोमवार मंगळवार आपण त्याच्यामध्ये चर्चा करणार आहोत. ही चर्चा करत असताना नेहमी मंत्री आणि राज्यमंत्री असायचे. आताच्या वेळेस इकडं मला वाटतं 2 दिवसातच जेवढे डिपार्टमेंट असतात त्याच्यात निम्मे 1 दिवस घेतो, राहिलेले निम्मे 1 दिवस आपण घेतो. आणि मागच्या वेळेस मात्र आपण म्हणताय तसं बऱ्याचदा एकाच मंत्र्यांनी बरीचशी उत्तरं देण्याचा प्रयत्न केलाय, परंतु जे काही मागे प्रकार घडले त्याची पुनरावृत्ती न होऊन देता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला योग्य पद्धतीनं उत्तर देण्याच्या बद्दलची काळजी, खबरदारी सरकारकडनं विविध खात्याचे मंत्री आणि आम्ही सगळेजण घेऊ. आणि सन्माननीय जयंतराव पाटील, आपण ज्याला सभागृहात सर्व सदस्य असतात आणि अनेक जणांना पुरवणी मागण्यांवर बोलायचं असतं त्यावेळेला नाईलाजाने म्हणजे आपण वेळेची मर्यादा टाकतो. पण बरेचसे सदस्य स्वतःचं बोलून झालं की येत नाहीत, निघून जातात सरळ. आणि मग मंत्री महोदयांनी मला अशी विनंती केली होती की जे सभागृहात सदस्य असतील तेवढ्यांचीच उत्तरं दिली जातील, बाकीच्यांची दिली जाणार नाही. मी का जाते तपशिलामध्ये, मग प्रत्येक वेळेला वादविवाद होतो त्याच्यावरून. त्यामुळे सभागृहात थांबावं सदस्यांनी, अशी माझी विनंती आहे तुम्हाला. आणि सगळ्या सदस्यांना आपल्याला सामावून घेता येईल. ठीक आहे, पुढे चला. आता सन 2000 आता दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राष्ट्रपती व राज्यपालांची अधिसंमती. अच्छा, एक मिनिट. पुरवणी मागण्यांचं सन 2023-2024 या वर्षाच्या पुरवणी मागण्या सभागृहाला सादर करण्यात आल्या आहेत. सदर पुरवणी मागण्यांच्या विवरण पत्राच्या प्रती सदस्यांसाठी राखून ठेवलेल्या टपालखान्याद्वारे वितरित करण्यात येत आहेत. सदर प्रकाशन विधिमंडळाच्या www.mls.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. माझी आपल्या सचिवांना आणि अधिकाऱ्यांना विनंती आहे की पुरवणी मागण्या ज्यांना हार्ड कॉपीज मीडियाला पाहिजे असतील तर त्या त्यांना उपलब्ध करून द्या रिजन हॉलमध्ये, तर जेणेकरून त्यांना सुद्धा त्याचा संदर्भासाठी उपयोग होऊ शकेल. आणि पत्रकारांची एक तक्रार होती की जागा पुरत नाहीये, म्हणून डावीकडचे 2 कक्ष आपण पत्रकारांसाठी उपलब्ध करून दिले होते. तरी काही अडचणीत मला मान्य आहे, त्याच्यावर वेळ पडल्यास आपण आज संध्याकाळी संपल्यावरती चर्चा करू शकतो किंवा बोलू शकतो. आता आपल्याला हे मांडा, विधेयकांना संमती अधिसंमती मिळाली. सचिव मांडा. बरं, मी सगळी वाचायची. ठीक आहे. बरं, दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राष्ट्रपती राज्यपालांची अधिसंमती मिळाल्यासंबंधीची यादी सचिव एक कार्यभार वाचून दाखवतील. खालील विधेयकाला राष्ट्रपतींची अधिसंमती मिळाली. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 37 मुंबई शहर दिवाणी न्यायालय सुधारणा विधेयक 2023. खालील विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाली.
एक, सन 2023 ची विधानसभा विधेयक क्रमांक 20 महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना सुधारणा विधेयक 2023. 2, सन 2023 ची विधानसभा विधेयक क्रमांक 22 महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सुविधा विधेयक 2023. 3, सन 2023 ची विधानसभा विधेयक क्रमांक 23 महाराष्ट्र ग्रामपंचायतीच्या जिल्हा परिषदांच्या व पंचायत समित्यांच्या विवक्षित निवडणुकांकरिता वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तात्पुरती वाढवणे विधेयक 2023. 4, सन 2023 ची विधानसभा विधेयक क्रमांक 25 महाराष्ट्र पशु आणि मत्स्य व्यवसाय विज्ञान विद्यापीठ सुधारणा विधेयक 2023. 5, सन 2023 ची विधानसभा विधेयक क्रमांक 28 महाराष्ट्र वन्य प्राण्यांमुळे झालेली हानी इजा नुकसान याकरिता नुकसान भरपाई प्रदान करणे विधेयक 2023. 6, सन 2023 ची विधानसभा विधेयक क्रमांक 29 महाराष्ट्र सहकारी संस्था तिसरी सुधारणा विधेयक 2023. 7, सन 2023 ची विधानसभा विधेयक क्रमांक 30 महाराष्ट्र पुणे शहर महानगरपालिका कराधान भूतलक्षी प्रभावाने कराधान नियमांची अधिनियम सुधारणा विधेयक विधिग्राहीकरण विधेयक 2023. 8, सन 2023 ची विधानसभा विधेयक क्रमांक 32 महाराष्ट्र नागरी क्षेत्रे झाडांचे संरक्षण व जतन सुधारणा विधेयक 2023. 9, सन 2023 ची विधानसभा विधेयक क्रमांक 36 महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन व पुनर्विकास सुधारणा शिखर व इतर तक्रार निवारण समित्यांच्या नियमांचे व अधिसूचनांचे पुनः अधिनियमितीकरण व विधिग्राहीकरण विधेयक सन 2023. सन 2023 ची विधानसभा विधेयक क्रमांक 38 लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान LIT विद्यापीठ नागपूर विधेयक 2023. आता अशासकीय ही अधिसंमती झालेली विधेयकं सचिवांनी वाचून दाखवलेली आहेत. आता अशासकीय विधेयक व ठराव समितीचे प्रतिवृत्त सादर करणे. दराडेजी. अशासकीय विधेयक आणि ठराव संमतीचे प्रतिवृत्त सादर करत आहोत. शुक्रवारी दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी कामकाज ज्या क्रमाने दर्शवण्यात येणाऱ्या अशासकीय कामकाजास द्यायची वेळ ठरवण्याकरिता गुरुवारी दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी समितीची बैठक झाली. अशासकीय कामकाजासाठी एकूण 150 मिनिटाचा वेळ उपलब्ध आहे. प्राथमिकनुसार बॅलेटमध्ये आलेल्या 3 अशासकीय ठरावांना खालीप्रमाणे वेळ देण्यात यावा अशी मी शिफारस समितीने केली आहे. बॅलेटद्वारे ठरलेल्या प्रथम क्रमांकानुसार अशासकीय ठराव 1 सुरेश धस VV यांचा ठराव क्रमांक 66 50 मिनिटापेक्षा जास्त नाही. क्रमांक 2 श्री अभिजित वंजारी VPS यांचा ठराव क्रमांक नंबर 29 50 मिनिटापेक्षा जास्त नाही. क्रमांक 3 श्री जयंत असंगावकर VPS यांचा ठराव क्रमांक 25 50 मिनिटापेक्षा जास्त नाही. सभापती महोदय, शासकीय विधेयक आणि ठराव संमतीचे प्रतिवृत्त सभागृहाला संमत आहे असा मी अनुमती प्रस्ताव मांडतो. बस झालं. अशासकीय विधेयके आणि ठराव समितीचे प्रतिवृत्त सभागृहास संमत आहे. प्रश्न असा आहे की अशासकीय विधेयके आणि ठराव समितीचे प्रतिवृत्त सभागृहात संमत आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रतिवृत्त संमत झाले. आता तालिका सभापतींची नावं मी इथे घोषित करते. महाराष्ट्र विधान परिषद नियम 8च्या पोटनियम 1 अन्वये मी खालील सदस्यांची सभापती तालिकेवर नामनियुक्ती करते. ॲडव्होकेट निरंजन डावखरे विधान परिषद सदस्य, श्री अनिकेत तटकरे विधान परिषद सदस्य, श्री धीरज लिंगाडे विधान परिषद सदस्य आणि श्री नरेंद्र दराडे विधान परिषद सदस्य. माझ्याकडे अजून एक नाव आलेलं आहे पण मी त्याच्यावर उद्या निर्णय जाहीर करते. त्यामधले जे आहे ते माहिती घेऊन मला एक घोषणा करायची आहे, त्याच्यानंतर देते मी तुम्हाला आणि राजेश राठोड दोघांना. महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम व उपक्रमांचे विधानमंडळाच्या माध्यमातून आयोजन करण्यात येत आहे. याच मालिकेत शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 म्हणजे उद्या सकाळी 9 ते 11 या वेळेत विधान परिषद सभागृह म्हणजे याच ठिकाणी आपल्याला विधान परिषदेचे विद्यमान सदस्य तसेच नागपूर विधिमंडळ अधिवेशनाचे प्रदीर्घ काळ वार्तांकन केलेले ज्येष्ठ पत्रकार यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र विधिमंडळ संसदीय वाटचालीत हिवाळी अधिवेशनाचे महत्त्वपूर्ण योगदान या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्याला सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सन्माननीय संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, दोन्ही सदनांचे विरोधी पक्षनेते, सर्व गटनेते विधान परिषदेतले आणि आपण सर्व सभासदांना आमची विनंती आहे की सकाळी
आपलं सभेचा हाऊस सुरू होण्याच्या आधी कार्यक्रम ठेवलेला आहे. तर आपण सगळ्यांनी याला उपस्थित राहावं आणि माननीय बंधू भगिनी पत्रकार ज्यांनी विधान परिषद इथे समालोचन केलेलं आहे त्याखेरीज आज जे नाही आहेत परंतु ज्येष्ठ आहेत त्यांनाही आम्ही निमंत्रण दिलेलं आहे. तर उद्या सकाळी 9 वाजता या सभागृहामध्ये आपल्याला त्या कार्यक्रमासाठी यायचं आहे अशी मला विनंती आहे. माझ्याकडून आपल्याला आवाहन आहे, जरूर यावं. आणि 2 कारण आपण तर परवानगी देत नाही पण पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन आहेत. त्याच्यात एक राजेश राठोड यांच्याबद्दलचा आहे की जो माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना मांडणं आवश्यक आहे. बोला राजेश राठोड, तुमचा संरक्षणाचा, त्याच्यानंतर तुम्हाला देते. माननीय सभापती महोदय, मागील अधिवेशनामध्ये माझ्या संरक्षणाच्या संदर्भामध्ये या सभागृहात विषय निघाला होता. मला जे धमक्या येत होत्या, माझ्यावरती टँकरने जो हमला झाला आणि आता नुकतंच मागच्या 31 तारखेला माझी गाडी पण फोडली. तर वारंवार होणारे हमले आणि धमक्या याचा विचार करता या विधान परिषदेच्या सभागृहामध्ये मला संरक्षण देण्याची मागणी माननीय अभिजितजी वंजारी, माननीय महादेवजी जानकर, माननीय पडळकर साहेब आणि बऱ्याच सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी केली होती. त्यास संसदीय कामकाज मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांनी तातडीने आजच या संदर्भात आदेश देऊ आणि Y+ दर्जा देण्याचं आश्वासन सभागृहाला दिलं होतं. आणि याची माहिती आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय बाहेर दौऱ्यावर असल्यामुळे त्यांना दूरध्वनीने कळवली होती. आणि त्या संदर्भात उपमुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी शब्द दिला होता की तातडीने संरक्षण देण्यात येईल. परंतु का कुणास ठाऊक माहीत नाही, पण अद्यापपर्यंत तसे संरक्षणाचे आदेश मिळालेले नाहीत आणि तसलं संरक्षण मला अद्याप मिळालेलं नाही. परंतु या विधान परिषदेच्या एका सदस्याच्या जीवितास जर धोका निर्माण होत असेल तर मला खूप दुःखाने या ठिकाणी सांगावंसं वाटतं की सरकार कोणाचंही असो, या बाबतीत तातडीने गंभीरता असणं या ठिकाणी मला आवश्यक वाटतं. मी आपणास विनंती करतो की या संदर्भात आपण सरकारला या संदर्भात सूचना देण्यात येतील आणि अद्यापर्यंत का देण्यात आली नाही त्या संदर्भातही माहिती घेतली जाईल. ठीक आहे. सन्माननीय अंबादास दानवे, त्यानंतर प्रवीण दरे. आपलं काय सभापती केसरकर साहेब? नाही थांबा, त्यांचं झालं, काय मांडायचं राहिले? सभापती दानवेंचं महोदय, झाल्यावर देतो. थांबा. मी एका मुद्द्याकडे लक्ष वेधू इच्छितो. विशेषतः मागच्या आठवड्यात ज्या पद्धतीनं अवकाळी पाऊस आणि गारपीट मोठ्या प्रमाणावर झालेली आहे, जवळपास 22 जिल्ह्यात 4.5 लाख हेक्टरपेक्षा जास्त पिकाचं नुकसान झालेलं आहे. मी आता विधानसभेचं कामकाज बघितलं. माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील वगैरे घोषणा केल्या. घोषणा मागच्या वर्षी झाल्या होत्या. सततच्या पावसाचे 4,000 कोटी रुपये जाहीर झाले होते. त्यातले किती आले? आता उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 10,000 कोटी रुपये दिले. मी एका मुद्द्याकडं लक्ष वेधू इच्छितो की या सगळ्या दौऱ्यामध्ये एक मुद्दा माझ्या लक्षात आला. कृषी मंत्री पण इथं आहेत आणि मला वाटतं सगळ्या मंत्र्यांना हा मुद्दा 100% मान्य होईल की एक शेडनेट सगळ्या शेतामध्ये उभारलं जातं. पोखरा योजनेतून शेडनेट होतं, बँकेच्या फायनान्समधून शेडनेट होतं, कृषी विभागाच्या सुद्धा शेडनेटसाठी योजना आहे. पण शेडनेट वादळी वाऱ्यानंतर वाहून गेल्यानंतर उडून गेल्यानंतर त्याला कोणत्याही प्रकारचं इन्शुरन्स नाही आहे, कोणत्याही प्रकारचं. कारण शेडनेट 5 लाखापासून तर 25 लाख काय 50 लाख 5 कोटीमध्ये सुद्धा होऊ शकतं. आणि विशेष म्हणजे सरकारच्या योजना आहे, पोखरामधून दिलं जातं, कृषी विभागातून दिलं जातं, बँका सुद्धा याला मोठ्या प्रमाणावर फायनान्स करतात आणि छोट्या शेडनेटमध्ये सुद्धा मोठ्या प्रकारे चांगलं उत्पादन शेतीचं घेतलं जातं. परंतु या शेडनेटला कोणत्याही प्रकारे इन्शुरन्स नाही आणि म्हणून या शेडनेटला इन्शुरन्स येणाऱ्या काळात देण्याची व्यवस्था सरकारने मला वाटतं या बजेटरी अधिवेशनात करावी, अशा प्रकारची विनंती माझी. कारण शेडनेट आता शेतकऱ्यांच्या जीवनात अतिशय महत्त्वाचा भाग झालेला आहे. कारण छोट्या 10,000च्या प्लॉटमध्ये सुद्धा चांगली शेती करता येते अशी स्थिती आहे. आणि दुसरी गोष्ट, जे पशुधन आहे याला सुद्धा कोणतं इन्शुरन्स नाही. उद्या घ्यायची चर्चा. आणि म्हणून या 2 विषयाकडे मी सरकारचं लक्ष वेधू इच्छितो की एक तर अवकाळीवर याच्यावर आपण चर्चा नंतर करूच,
परंतु याच्यामध्ये नुकसान झालं शेडनेट आणि पशुधन, याच्यावर इन्शुरन्ससाठी येणाऱ्या काळात सरकारने व्यवस्था करावी, अशा प्रकारची माझी सूचना आहे. दुसऱ्या एका मुद्द्याकडे मी लक्ष वेधू इच्छितो की खालच्या सभागृहात एक सदस्य आज सभागृहात बसले, ज्याच्याविषयी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री सातत्यानं अशी भूमिका घेत होते की एका देशद्रोहाच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसवू शकत नाही, अशा प्रकारची भूमिका सातत्यानं घेतली गेली. काय गुन्हे होते, काय होते हे सगळं माहिती एका आहे. सभागृहाचा दुसरीकडे उल्लेख करताच येत नाही. काय नाही करता येत. हा. बोलायचंय मला या विषयावर? नाही नाही बोलायचं उद्या परवा. बोलू नये असं थोडी आहे, नाही नाही बोलू नये असं थोडी आहे. काय नाही, या विषयावर मी बोललेलो आहे. मला बंधन नाही लावू शकत तुम्ही नाही बंधन लावू शकत मला. तुम्ही काय लावायचं, मला सभापती बोलतील ना, तुम्ही काय झालं बंधन लावायचं. संक्षिप्तपणे घ्या विषय तुमचा काय मुद्दा. हा माझा मुद्दा आहे की एक सभासद विधानसभेचे सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसले, यांच्याविषयी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी वारंवार जाहीर वक्तव्य केलेलं आहे की एका देशद्रोहाच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसू शकत नाही. उघड दाऊद इब्राहिमची वेगळ्या पद्धतीने आर्थिक व्यवहार झाले, याच्याविषयी सुद्धा सरकारची भूमिका काय आहे हे आम्हाला माहिती पाहिजे. एवढंच माझं म्हणणं आहे. ठीक 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 आहे. माननीय सभापती महोदय, सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी पहिला मुद्दा जो मांडलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. खरोखर यावेळच्या अतिवृष्टीमध्ये शेडनेटचं नुकसान झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात लोकांनी कर्ज देखील घेतले आहेत आणि म्हणून परवाच्याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः निर्देश दिलेले आहेत की या संदर्भात काही विशेष योजना तयार करून एकतर त्यांना मदत कशी करता येईल आणि दुसरं भविष्यामध्ये त्यांच्याकरता एक वेगळी, कारण शेडनेटची कॉस्ट जास्त असल्यामुळे थोडा त्याच्यामध्ये सरकारला आणि बेनिफिशियरी दोघांनाही जास्त कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल. त्या जास्तीच्या कॉन्ट्रीब्युशनच्या संदर्भात त्या ठिकाणी एक विचार करून त्याची एक स्वतंत्रपणे आपल्याला विम्याची योजना कशी तयार करता येईल या संदर्भातले निर्देश हे मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की ज्यांच्या नेत्यांनी ही भूमिका घेतली की प्रत्यक्ष व्यक्ती जेलमध्ये असताना देखील आम्ही मंत्रिपदावरून काढणार नाही, आम्ही मंत्रिपदावरून काढणार नाही, ते आता इथे भूमिका मांडताय. ते भूमिका मांडतात. आम्ही कोणाच्याही मांडीला मांडी लावून बसलो नाही. मी आणि मुख्यमंत्री एकमेकाच्या मांडीला मांडी लावून बसलो आहोत आणि आमच्या बाजूला अजितदादा मांडीला मांडी लावून बसले आहेत, त्यांच्या बाजूला भुजबळ साहेब बसले आहेत. त्यामुळे आमची काळजी करू नका. पहिल्यांदा तुम्हाला हे उत्तर द्यावं लागेल की देशद्रोहाचा आरोप झाल्यानंतर ते जेलमध्ये असताना तुम्ही त्यांना मंत्रिपदावरून का काढलं नाही याचं उत्तर आधी द्या, मग आम्हाला सवाल विचारा. ठीक आहे प्रवीण जारेकर. नाही 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 परेब साहेब मी परवानगी दिलेली नाही. सभापती नाही, महोदया. तुम्ही बोल- नाही, ठीक आहे पण असं- सभापती ही काय सभापती महोदय ही काय पद्धत आहे का? माननीय सभापती परब साहेब, महोदय. उत्तर द्या म्हणाले म्हणजे मी उत्तर द्यायला सांगितलं नाही ना तुम्हाला, त्यामुळे त्यांनी म्हटलं तर काही हे नका. नाही नाही मनावर घेऊ नका, एवढं जिवारी लावून घेऊ नका. खाली बसा. प्रवीण दरेकर तुम्ही सभापती उत्तर महोदया. द्या, तुम्ही सक्षम आहात. सभापती महोदया. आता नाही. एक मिनिट. ठीक आहे. सभापती महोदया, अत्यंत एका महत्वाच्या विषयाकडे मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधतोय की सभापती महोदय, बोरिवलीमध्ये प्रसाद खांडेकर नावाचा एक अभिनेता आहे जो हास्य जत्रेतना संपूर्ण महाराष्ट्राला लोकप्रिय आहे. त्याचा 8 डिसेंबरला एकदा येऊन तर बघा हा मराठी सिनेमा सभापती महोदया येतोय. पण काही सिनेमातले जे बॉस लोक आहेत, दादा लोक, ते या मराठी सिनेमाला त्या ठिकाणी सिनेमागृह मिळून देत नाहीत. माझी विनंती आहे, हा प्रसाद खांडेकर मराठी तरुण आहे, सर्वसामान्य कुटुंबातला आहे, तर त्याला त्या ठिकाणी मराठी चित्रपटाला तात्काळ सिनेमागृह उपलब्ध होण्यासंदर्भात या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, यामध्ये लक्ष घालून सहकार्य व्हावं अशा प्रकारची माझी विनंती आहे. ठीक आहे. अध्यक्ष सभापती महोदया, खरं म्हणजे प्रसाद खांडेकर अतिशय गुणी कलावंत आहे आणि हास्य जत्रेच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष सातत्याने त्यांनी प्रचंड लोकांच्या मनावर पगडा त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे. जर अशा मराठी सिनेमाला त्या ठिकाणी थिएटर मिळत नसेल तर आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई देखील केली जाईल, पण ते थिएटर उपलब्ध करून दिलं जाईल.
काय केसरकर साहेब आता तुमचा हा. थांबा पाटील साहेब थांबा जरा. महोदय. केसरकर काय शालेय शिक्षणाबद्दल बरेचसे प्रश्न या सभागृहामध्ये उपस्थित होत असतात, म्हणून आपण एक सूचना दिलेली होती की थांबा जरा सन्माननीय सदस्यांच्या बरोबर एक मीटिंग ठेवावी. आज 3 वाजता बालभारतीच्या कार्यालयामध्ये ही मीटिंग ठेवलेली आहे. ज्या सदस्यांना या विषयाच्या संदर्भात त्या मीटिंगला यायचं असेल त्यांनी यावं अशी मी आपल्या मार्फत सभागृहाला विनंती ठीक आहे. आता शोकप्रस्ताव घेऊया. आता येदाय नाही जयंतराव नाही आता सारखं मी पुढील प्रमाणे शोकप्रस्ताव मांडते. श्री बबनराव दादाबा ढाकणे माजी उपाध्यक्ष, माजी मंत्री, माजी विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र विधानसभा व माजी विधान परिषद सदस्य, तसेच श्री किसनराव मक्काजी राठोड माजी विधान परिषद सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतीव दुःख व्यक्त करते. कैलासवासी बबनराव दादाबा ढाकणे यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1937 रोजी अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी येथे झाला. त्यांचे शिक्षण 9वी पर्यंत झाले होते. कैलासवासी ढाकणे यांनी गोवा मुक्ती संग्रामात सक्रिय सहभाग घेतला होता. त्यात त्यांना कारावासी झाला होता. त्यांनी अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य, शोकप्रस्ताव चालू आहे, जरा शांतता ठेवा, पाथर्डी तालुका पंचायत समितीचे सभापती म्हणून कार्य केले होते. त्यांनी पाथर्डी तालुका कृषी उत्पन्न, अमोल मेटकरी, प्रवीण दटके, शांतरा, त्यांनी पाथर्डी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणूनही कार्य केले होते. कैलासवासी ढाकणे यांनी MM निराळी विद्यालयाचे संस्थापक, अहमदनगर जिल्हा पत्रकार संघाचे सचिव म्हणून काम केले होते. सुशिक्षित बेकार, ऊसतोडणी कामगार व शेतमजूर यांचे संघटन करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. कैलासवासी ढाकणे हे सन 1978, 1980, 1985 मध्ये पाथर्डी मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. ते सन 1994 ते 2000 या कालावधीत महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. सन 1989 मध्ये ते लोकसभेवरही निर्वाचित झाले होते. त्यांनी ऑगस्ट 1978 ते डिसेंबर 1979 या कालावधीत सार्वजनिक बांधकाम खात्याचे राज्यमंत्री, डिसेंबर 1979 ते फेब्रुवारी 1980 या कालावधीत ग्रामविकास मंत्री, तर सप्टेंबर 1994 ते मार्च 1995 या कालावधीत पशुसंवर्धन व दुग्धविकास खात्याचे मंत्री म्हणून कार्य केले होते. सन 1990 मध्ये ते केंद्रीय ऊर्जा खात्याचे राज्यमंत्री होते. त्यांनी सन 1981 ते 1982 मध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेता म्हणून उत्तम कामगिरी बजावली होती. तसेच त्यांनी जुलै 1988 ते नोव्हेंबर 1989 पर्यंत महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्षपदी भूषवले होते. अशा या ज्येष्ठ संसदपटूचे शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी दुःखद निधन झाले. यानंतर कैलासवासी किसनराव मक्काजी राठोड माजी विधान परिषद सदस्य यांचा जन्म 1 मे 1931 रोजी नांदेड जिल्ह्यात मुखेड तालुक्यात वरताळा येथे झाला. त्यांचे शिक्षण 7वी पर्यंत झाले होते. कैलासवासी राठोड यांनी वरताळा ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून कार्य केले होते. त्यांनी विमुक्त जाती सेवा समितीची स्थापना करून आश्रमशाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच विद्यार्थी वसतिगृहे सुरू केली. त्यांनी गोदावरी मानार सहकारी साखर कारखान्याचे संचालक, जिल्हा सहकारी दुग्ध विकास संस्थेचे सदस्य म्हणूनही उत्तम कार्य केले होते. नांदेड जिल्ह्यातील अनेक सहकारी व शैक्षणिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. कैलासवासी राठोड सन 1986 ते 1992 मध्ये नांदेड स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेत निर्वाचित झाले होते. अशा ज्येष्ठ समाजसेवकाचे मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी दुःखद निधन झाले. आता सर्व सन्माननीय सदस्यांनी स्तब्ध उभे राहून शोकप्रस्ताव संमत करावा अशी विनंती आहे. नंतर खाली बसायचं आहे. उद्याचं सायटेशन नाही. शोकप्रस्ताव संमत करण्यात आला आहे. प्रस्तावाची एक प्रत विधानमंडळाचे स्मृतिपत्र शोकाकुल कुटुंबियांकडे पाठवण्यात येईल. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 12 वाजता सभागृहाची बैठक भरेल. धन्यवाद.